हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्यात्म भाग 5. लाओत्से सांगतो की समोरासमोर पुढून चढाई करू नये. अस्त्रे शस्त्रे नसताना सैन्य असणे आहे. मन आणि सप्तरिपू यांना सरळ काही सांगायला गेलात तर ते वाकड्यात शिरतात. त्यांचा अहंकार दुखावतो. त्यासाठी अप्रत्यक्ष उपायच करावा लागतो. अशासाठी ज्यांना मन आणि सप्तरिपू यापासून चटके बसले आहेत त्यांचे अनुभव सतत वाचले ऐकले तर त्याचा मनावर फार चांगला परिणाम होतो. तसेच अध्यात्माने ज्यांच्या जीवनाला उत्तम कलाटणी मिळालेली आहे अशांचे अनुभवही सतत नित्य नियमित दररोज वाचले ऐकले तर त्याचाही मनावर फार सुरेख सकारात्मक परिणाम होतो. यासाठी योगगुरूंनी आध्यात्मिक पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. त्यासाठी स्वतः प्रवचने करावीत. त्याच्या ध्वनिफिती उपलब्ध करून द्याव्यात. विषयात वैविध्य ठेवावे. नित्य जीवनातील चफकल उदाहरणे सांगून रंजनाबरोबर अंजनही घालावे. तसेच योगगुरूंनी अधूनमधून साधकांचे मेळावे भरवावेत आणि साधकांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचे कथाकथन सांगायला लावावे. आपण स्वतः साधकांच्यात त्यांच्यापैकीच एक आहोत अशा थाटाने सहभागी व्हावे. साधकांशी वैयक्तिक संवाद साधावा. त्यांना आध्यात्मिक तसेच वैयक्तिकही शंका विचारायला मोकळीक द्यावी. एखादा महिलांसाठी खास मेळावा भरवावा. तेथे त्या मन मोकळे करतात. अशावेळी महिलांच्या अशा खास प्रश्नांची त्यांना उत्तरे मिळतात. योगगुरूंनी साधकांसाठी वेळेचे बंधन न ठेवता सतत उपलब्ध असावे. अशा प्रकारे योगगुरू आणि प्रत्यक्ष आपल्या सहकाऱ्यांचे अनुभव ऐकून मन जाग्यावर येऊ लागते. सप्तरिपू मवाळ होतात. जुन्या सवयीने काही कालावधी ते इकडे तिकडे पाहतात, परंतु प्रत्यक्ष कृती करणे थांबते. हळूहळू येथे दलदल चिखल नाही, पावित्र्य आहे याची प्रसन्नता भावते. अध्यात्मात आवडी आणि गोडी निर्माण होते आणि हे तर भौतिकापेक्षा शतपटीने उत्तम आहे याची जाण येते. ही जाण बरेच काही साध्य करून देते. हे असे ऐकून पाहून सर्वांचा सहवास होऊन इतरांप्रमाणे आपल्यालाही अनुभूती यावी अशी जिद्द येते. त्या भरात आध्यात्मिक वाङ्मयाचे श्रवण वाचन मनन सुरू होते. साधना उपासना जोमाने आणि नेटाने सुरू होते. स्वतःजवळ बसणे, स्वतःजवळ संधान साधणे, स्वतःत आनंद शोधणे हा छंद लागतो. येथे लाओत्सेच हे सांगत आहे की अस्त्रे शस्त्रे नसताना सैन्य असणे आहे. याचा अर्थ आता समजतो. आता योगगुरू जनरल होतात. अनुभवी साधक कॅप्टन होतात. सहसाधक सैनिक होतात. आध्यात्मिक प्रवचने पुस्तके ध्वनिफिती सहकार्यांच्या अनुभूती ही अस्त्रे शस्त्रे केव्हा होतात ते समजतही नाही. नित्य नियमित साधना उपासना करणे ही कवायत होते. आता स्वतःचे शरीर रणभूमी होते. जराही रक्तपात न होता, शरण न येता जीवनातील सहकारी म्हणून मित्र म्हणून मन आणि सारे रिपू अध्यात्ममय होतात. हे महापरिवर्तन असते. अध्यात्म भाग 6. ओवी संपन्न करताना लाओत्से रणनीतीतील तिसरा धडा देत आहे. शत्रूला कमी लेखणे यासारखा भयावह अनर्थ नाही. शत्रूला कमी लेखण्याने माझ्या खजिन्यांचा विनाश करणे आहे. यास्तव जेव्हा 2 तुल्यबळ सैन्य एकमेकांसमोर येते तेव्हा ज्याला सखेद कमीपणा वाटतो तो जिंकतो. आपल्या मनाला आणि रिपूंना कधीही कमी लेखू नये. ती महाचलाख आणि महाप्रबळ असतात. भौतिक उपभोगांच्या मोहाने देहादी इंद्रिये मनाला साथ देतात. त्यांच्या उपभोगात अडथळा आलेला त्यांना सहन होत नाही. ती महाजबर पलटवार करतात. तसेच हेही लक्षात घ्यावे की त्यांना अध्यात्माची सक्ती केली, त्यांना उपभोगांपासून सक्तीने दूर करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यात अध्यात्माची घृणा निर्माण होते. एकदा जर मनाला अध्यात्माची तिडीक बसली तर ते आयुष्यात कधीही अध्यात्माकडे ढुंकूनही पाहणार नाही. हा धोका कधीही पत्करायचा नाही. येथे लाओत्सेच्या खजिन्याचा सदुपयोग करायचा आहे. लाओत्सेने 100व्या ओळीमध्ये त्याचे 3 खजिने सांगितले आहेत. पहिला आहे प्रेम, दुसरा आहे कधीही अति नको आणि तिसरा आहे कधीही जगात
प्रथम असू नका. मन आणि देहादी इंद्रिये जर उपभोगात रममाण होत असतील तर त्यांना नामोहरम करायला अघोरी उपाय करू नका. त्यांना प्रोत्साहितही करू नका. अति काहीही करू नका. अन्न, वस्त्र, निवारा यावर नियंत्रण आणण्यासाठी उपवास, भगवी वस्त्रे, मठात पळून जाणे हे उपाय अपुरे आहेत. तेथे मठात या सर्वांची आठवण येते. तेथे येत असलेल्या कौटुंबिक लोकांना पाहून मनात भावनांचा कल्लोळ माजतो. वरवर संन्यासाचा देखावा करावा लागतो. त्यामुळे मनोरुग्ण व्हायला होते. त्यापेक्षा देहादी इंद्रियांना ज्ञानाने परंतु प्रेमाने समजावून देणे हेच योग्य असते. बुद्धीला पटवणे महत्त्वाचे असते. तेथे खिंडार पडले की हळूहळू भौतिकाची आस कमी होते. त्यासाठी लाओत्से सांगतो की कोठेही पहिल्या क्रमांकाची महत्त्वाकांक्षा धरू नका. सर्वात शेवटी बसण्याची, थांबण्याची सवय करा. ज्यांना पुढे जायचे आहे त्यांना सुयश द्या. जाऊ द्या त्यांना. कुठे झेंडा लावायचा आहे तेथे ते जाऊन लावू देत. आपण या सर्वांची लीला बसल्या जागी अनुभवा. त्यात कमी श्रमात जास्त मौज आहे. त्या योगे अहंकार क्षीण होऊ लागतो. भौतिकाचा फोलपणा उमजतो. आपण विनाकारण वस्तुजगत मिळवत असतो हे समजते. जे जसे आहे तेच पर्याप्त आहे. कसलीही तक्रार, नाराजी नको अशी विचारसरणी राहिली तर जीवनाची किल्ली तुमच्या हाती येईल. आता लाओत्सेचा शेवटचा उपदेश सक्रिय होतो. यास्तव जेव्हा दोन तुल्यबळ सैन्य एकमेकांसमोर येते तेव्हा ज्याला सखेद कमीपणा वाटतो तो जिंकतो. आता आपण देहादी इंद्रिये, मन, रिपू यावर स्वार होऊ शकतो. भोगमुक्त झाल्यामुळे आपल्याला त्यांचा देहधर्मापलीकडे काहीही उपयोग नसतो. आता आपण त्यांचे मालक झालो आहोत. आता प्रवचनाची वेळ झाली की देहादी इंद्रिये आपणहून तयार होतात आणि आपल्यालाच म्हणतात, चला निघूया. हरी ओम.